हॅलो, वेलकम टू ऑल. वेलकम टू विस्ट्री. जसं आपण लास्ट क्लासमध्ये इंट्रोड्यूस केलं एक नवीन टॉपिक ज्याचं आउटपुट डिव्हाइसचं आपण डिस्कशन लास्ट लेक्चरमध्ये तसं केलं. त्यामध्ये आपण बघितलं व्हेरियस टाइप्स ऑफ आउटपुट डिव्हाइस, कुठले कुठले आउटपुट डिव्हाइस आपण बेसिकली कम्प्युटर सिस्टम सोबत यूज करतो. त्यामध्ये तुमचं टच स्क्रीन आहे, मॉनिटर आहे. तर ह्या सगळ्या डिस्कशन आपण लास्ट क्लासमध्ये बघितलं. नेक्स्ट क्लासमध्ये या क्लासमध्ये बघायचं आहे आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ मॉनिटर्स, मॉनिटर्स नंतर प्रिंटर्स, हे कसे यूज होतात, युटिलाइज होतात, त्याचं बेसिकली इंटरनल वर्किंग कसं असतं, या सगळ्या गोष्टी आपण या क्लासमध्ये डिस्कस करणार आहोत. सो आपण मॉनिटर बघितलं, तर मॉनिटरचा यूज बघितला कशासाठी होतो आणि इंटरनल त्याचे कसं वर्क करतं, ते इंटरनल त्याचं फंक्शन बघितलं. तर आता नेक्स्ट टॉपिक आपल्याला डिस्कस करायचं आहे, तर टाइप्स ऑफ मॉनिटर. बेसिकली जेव्हा सुरुवातीच्या काळात कम्प्युटर सिस्टम इन्व्हेंट झालं, इंट्रोड्यूस झालं, तर त्यासोबत सीआरटी मॉनिटर्स आपल्याला बघायला मिळाले. तर बेसिकली सीआरटी मॉनिटर असतं काय, एका 3 कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये, त्यामध्ये तुमचं रेड कलर आहे, ग्रीन कलर आहे, ब्लू कलर आहे, या 3 कलरच्या कॉम्बिनेशन करून, त्याचं व्हेरियस कॉम्बिनेशन करून एका जेव्हा शॅलो ट्यूब मधून त्याला पास केलं गेलं आणि फॉस्फरस असलेलं मटेरियल जेव्हा मॉनिटर स्क्रीनवर पलीकडच्या सहाय्याने ठेवण्यात आलं, तर त्यावर जेव्हा हे किरण पडलेत, जेव्हा आरजीबी कलरचे हे कॉम्बिनेशनचे रेस त्यावर पडले, तर रिक्वायर्ड इमेज असो, तुमचा रिक्वायर्ड व्हिडिओ असो, तो प्रोड्यूस झाला, तो जनरेट होऊन आपल्याला स्क्रीनवर दिसायला लागला. आणि हेच बेसिक वर्किंग सीआरटी मॉनिटरमध्ये, हेच बेसिक फंक्शन यूज करून सीआरटी मॉनिटरचं इंट्रोडक्शन झालं, इन्व्हेंट झालं. तर कॅथोड रे ट्यूब मॉनिटर हे बेसिकली असतं काय, ट्रॅडिशनल टेक्नॉलॉजी यूज झाली यामध्ये. ट्रॅडिशनल टेक्नॉलॉजी कुठली, तर कॅथोड रे ट्यूब हा जेव्हा प्रोजेक्ट केला गेला एखादा इमेज प्रोड्यूस करायसाठी स्क्रीनवर, तर इलेक्ट्रॉनिक बीम्स यामध्ये 3 कलरच्या गन्स तुम्ही यूज करता, बेसिकली रेड, ग्रीन, ब्लू. ह्या 3 कलरच्या बीम्स जेव्हा इलेक्ट्रिकली सिग्नल सोबत मिक्स होऊन जेव्हा फॉस्फरस कंटेंट स्क्रीनवर पडतात किंवा त्यावर दिसतात, तर ते एक रिक्वायर्ड तुमचं इमेज असो, तुमचं व्हिडिओ असो, हे जनरेट केलं जातं. आता बेसिकली या टाइप्समध्ये त्याचे सीआरटीचे फीचर बघायला गेलं, तर खूप बल्की होतं, हेवी होतं, कारण खूप सारं सेटअप लागत होतं त्याला. आणि तर 3 कलरच्या गन्स जेव्हा सिग्नल फायर करत होतं, तर त्याला मोठं सेटअप पण लागत होतं. एक्सलर्ट करंट, ॲक्युरेसी, फास्ट रिस्पॉन्स टाइम, हे सगळे त्याचे फीचर्स होते. मोस्टली युजेस बघायला गेलं तर इज ॲट आउटडेटेड युज्ड ओल्डर सिस्टम अँड व्हिंटेज गेमिंग सेटअप. सुरुवातीच्या काळात जेव्हा इतक्या एलसीडी म्हणा, तुमचं एलईडी म्हणा, हे मॉनिटर अवेलेबल नव्हते, तर प्रत्येक गोष्ट हा तुम्हाला सीआरटी मॉनिटरवर त्यावर काम करायला लागत होतं. त्यामध्ये त्याचे डिसएडव्हांटेज पण होते. एखाद्या इमेजमध्ये किंवा एखाद्या व्हिडिओमध्ये जर क्लॅरिटी नसेल, तर ते चेंज नव्हता करता येत, त्याला मॉडिफाय नव्हता करता येत. ह्या सगळ्या गोष्टी एलईडी स्क्रीन मॉनिटर, तुमचा एलसीडी मॉनिटर ह्यामध्ये रिड्यूस झाल्यात. त्याच्या जेवढ्या कमी होत्या, सीआरटी मॉनिटर सोबत जेवढ्या कमी होतं, ते भरून काढण्यात आल्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी सोबत, जे की बघायला मिळतं आपल्याला एलसीडी मॉनिटरमध्ये, एलईडी मॉनिटरमध्ये. टच स्क्रीन मॉनिटर आले, तर त्यामध्ये ह्या सगळ्या कमी नक्कीच दूर झाल्यात.